बघा ह्या खेकड्याची साईज बघा आणि पूर्ण काळा कुळकुळीत आहे. ह्या खेकडा वेगळाच रंग आहे याचा. तेजस काय मासे उपसारखे किल्ल्या उपसतोय. नको दाखवा ना तुझा भेटली म्हणून सांग गाण फाटता मला. केवढे साईज मोठे आहे दोन्ही पण खेकड्यांची साईज. हातात पकड, हातात पकड. ते काय आहे का टिपकी टिपकी असं काय एवढं काय आहे तो? हा बघा मोठा मासा पकडलाय. केवढा मोठा आहे बघा. हा बघा भयंकर मोठा मासा आहे. डोकरू लपते माझे चालेल. क्वालिटी बघा, क्वालिटी बघा माझी क्वालिटी भाई बघा. हा भाई किरवांची पोरं बघा शकता. अरे कुठं डेंगा कुठं बघा. ही किरव्यांची पोरं आहेत आतमधली. हे बघा नर आहे नर भेटलाय बघा. नर आहे. आमकार कोण आहे? हा तोंड बघा त्याचं. काय सांगेल कोण आहे? उजाडणार आहे इथं आम्हाला. काल्या पाटीच्या खेकडी बघा. नमस्कार, मी नितीश लाड आणि आपलं स्वागत आहे आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलवरती. तर आम्ही आज चालू खेकड्यांना. पाऊस काय पडत नाही आहे, पण गेल्या टायमाला भेटल्या होत्या तशा मिळतात का बघूया. बर 2024 आपला दुसरा ब्लॉग आहे. या पहिल्याच व्हिडिओमध्ये मला वाटतं 20 ते 25 खेकड्या मिळाल्या आणि त्या खेकड्या 20-25 मिळाल्या मी घेऊन गेलो. पुढे 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 पिशवी घेऊ पिशवी. बोला काहीतरी. पहिलीच किरी आहे बोला. ह्या वर्षी आपला हा दुसरा ब्लॉग आहे. आणि आज आम्ही खेकड्या बघायला केविन, तेजसचे अप्पा, संतोष भाऊजी, तेजस, ओमकार आणि मी 5 जण आम्ही खेकड्याला आलो आहे. माझे मग इकडनं जायला हवं. म्हणजे इकडनं टाकलं ना ते मागे येईल. ते वर जाईल. कुठं पाहिजे खेकड्याची साईज बघा. मोठा आहे खेकडा. मार्गाला आहे सर. मी पण एक पकडला. 3 मिळाले खेकडे आतापर्यंत. कसं माहिती आहे, आम्ही 3 जण भाऊ आहोत आणि बाकी जे आहेत ते एकुलती एक आहेत. तर मला जास्त काही काळजी घ्यायची गरज नाही. एकुलती काही त्यांची काळजी घ्यायला हवी. खेकडे बरेचसे आहेत, पण ते कातलाला आहेत आणि बिळामध्ये खूप आहेत. त्यामुळे सहजासहजी त्यांना पकडणं मुश्किल आहे. मोठा खेकडा होता. बिळा तर जास्त आहेत. हे बघा गांजील आहे. हे चावाई व्हायचंच आहे. भेटली. मोठी कसरत आहे ते बघूया. खेकडा तर आहे. थांबून
नागिनला दिसली पण ती नागिन हिबी हिबी करते. तर मंडळीनो बऱ्याचशा किरव्या भेटत आहेत आपल्याला. एका ढवामध्ये 2 खेकडे मिळाले. बघा या खेकड्याची साईज बघा आणि पूर्ण काळा कुळकुळीत आहे. या खेकडा वेगळाच रंग आहे याचा. तेजस काय मासे उपसारखे किरव्या उपसतोय. भेटली म्हणून सांग गाण फाटता मला. केवढे साईज मोठे आहेत. दोन्ही पण खेकड्यांच्या साईज मोठ्या भेटल्यात. साईज बघा माशाची केवढा साईज मारला आहे. तो पण काठीने मारला आहे. दरवेळेस आम्ही सूर्याने मारतो पण हा काठीने मारला आहे. ही बघा वाम बघा. काय ते खाल्ला बघ. बघा केवढी मोठी वाम आहे. बेडक काहीतरी खाल्लं. ही वाम आमच्या डीला वाम बोलतात. बाकी इकडे काय बोलतात काय माहीत नाही पण आमच्याकडे वाम बोलतात. वाम नाही ती पानसाप आहे. तो नंतर बोलायला वाम आहे आणि तुम्ही त्याला पकडायला. मासे पण बरेच आहेत पण आमच्याकडे मासा कसा छोटा मोठा मासा नाही त्यामुळे मासे पकडायला काय मजा वाटत नाही. आमच्याकडे नदी नाही ओढा आहे. तर ही साधारण छोटी पण ते चालेल. हेच किरवल्यांचं सांबार चांगलं होतं. केविन मासे पकडतोय हाताने. मी मासे पकडतोय पायाने. ते असतात पण बॅटरी आणि बॅटरीवाला बघणारा नीट पाहिजे. तसेच आमची सगळी सवंगडी चालकच आहेत. किरवी अजिबात सुटणार नाही. बिलात आहेत त्यामुळे सुटतात खेकड्या. हे बघा मी एवढी मोठी आहे बघा. हे बघा हा खेकडा भयंकर मोठा खेकडा आहे. ही हा खेकडा बघा. याची साईज बघा तुम्ही केवढी साईज आहे बघा. थांबा ठिकाणी आम्हाला 3 भेटल्यात खेकडे. थांबा केविन आधी. ही पण साईज मोठी आहे. 3 खेकडे मिळणार आहेत. पातळीमध्ये मी बोललो तो खेकडे आहेत ना. पातळीमध्येच खेकडे आपल्याला भरपूर मिळतात. होय मोठाच खेकडा मिळाला आणि हे खेकडे पातळीमध्ये असतात. मासे पण दाखव. सॉरी मेल खेकडे मित्रांनो. हे आमच्याकडचा खेकड्यांचा कलरच वेगळा भाई. काला कुलकुलीत. पोरा सोडताना एक पण नाही एवढं. वाम आहे. खेकडा पण गावलाय भाई. कुठे वाम. वामचा फोटो काढ ना. ते घे ना भाई. वाम बघा. हातात पकड. हातात पकड. ते काय आहे का टिपकी टिपकी असं काय एवढं काय आहे तो जाते काय ही चावते मम्मी. राणी चावली रांडची. हा बघा मोठा मासा पकडलाय. केवढा मोठा आहे बघा. हा बघा भयंकर मोठा मासा आहे. डोकरू डोकरू. हा बैत की काय. ह्याला असं भेटायला पाहिजे होतं किरवी अजून. हां भयंकर आहे. रांडरा मार आहे. थांब इथंच.
मित्रांनो बघा हा बघा आपण काळा काळा खेकडाच वेगळा आहे, कातलाचा खेकडा याला त्याला कातलाचा खेकडा बोलतात काळा काळा. चिंबोरी बघा आमची. 2 चिंबोरे गावल्यात. तर यश आज आहे आमच्या हाताला. एक गेली दांडगिरी त्याच्यावर मोठी होती तुझू. आता बघ मी गेलो थांबा. टाकला ना पण काय बघ. आणि तुम्ही उद्या जायचं नाही. आता आम्ही दोघे इकडे आलो केविन आणि मी. आम्हाला खेकडा भेटला, तिकडे पण भेटत असतील बिना डांग्याचे पुढे चिंबू. हां धंदा चालू करायचा आहे मी तो. जरा जरा वरती बघूया. भेटायला होती तरी. इकडे चांगलं होय पाणी पण आहे. हां बैल पाहिजे ना. तिकडे भेटत चांगले ते आहे ना सुरुवातीला. हा आमचा झऱ्याचा पर्याय. आणि या झऱ्याच्या पर्यायाला सुद्धा खेकडे मिळतात. आम्हाला 2 मिळाल्या होत्या सुरुवातीला. आणि इथं आमची लाखाची प्रॉपर्टी आहे, वांगणं याला बोलतात. लाखाची प्रॉपर्टी आहे पण कधी प्रॉपर्टीत आम्ही घुसत नाही. वादविवाद आहेत त्याच्यामध्ये कोणी येत नाही. हिस्से भरपूर आहेत. आहे आहे दिसत नाहीत त्या पात्र्यात. हे बघा इथे एक दिसले, 2 केरवे आहेत पण पात्रा जास्त आहे ना. बघा झोपले बघा. झोपलेला झोपवले गाई. इकडे पण काहीतरी चालू आहे, काहीतरी भेटलंय वाटते. ही एका डेंग्याची किरवी आहे ही. आमकर दमल्यावर सांग हा. मग अशी दोन्ही घालून खापली. एकदम शांत आहे बघा. एकदम शांत आहे ना. मित्रांनो आपण आता नाटकं करतो. ते सोडण्याचा प्रयत्न चालू आहे तिचा. दगड पलटा ना इकडे आले. इकडे हे केविन आहे. दगड पलटा कुठं आहे कुठं. साधारणच आहे पण नाही भेटली. हे काटरी झाड आहे. काटरी झाडामुळे ते पकडायला पण उघड जात होतं. मिळाली बॅटरी. गेली जाऊ दे. ती आताच करतच होती चौकात. डेंगा भेटला जाऊ दे. प्रयत्नाशी परमेश्वर. अरे नर आहे. नर भेटलाय बघा. नर आहे. नर आमकर कोण आहे हा. कोण आहे. तोंड बघा त्याचं. काय सांगेल कोण आहे. केविनला पण एक मोठा भेटलाय नर. तो बघा. हा शाबास. नर तेवढा मोठा आम्हाला दिसलाय पण पकडणाऱ्याला दिसलाय नाही. नर बघा. साईज बघा तुम्ही. साईज बघा मित्रांनो. तुम्ही नदीतल्या खाना नाही तर समुद्रातल्या खा. आता लवकर नाही तर माझी पण परतल्या त्या परतल्या बघा. साईज बघा तुम्ही. पकडणार. हा बघा गोंता भरलाय. वजिरी जमलाय. ही बघा. ही बघा. हा पण बघा केवढा आहे. नरच आहे.
नर नर नरमध्ये आहे इकडे बघा. साईज बघा तुम्ही, साईजच बघितलं आज काय बघू नका. माझी साईज बघा. दिल खुश कर दिया आजचं. हा बघा नर साईज भेटला इथं पण नर साईज. हा बघा पाप्याच आहे बघा. नाही ही बाई आहे ही बघा. ही बाईचं दिसतंय सुटलेलं. राई नाही नाही बाई हा सगळे बापेच भेटलेत, बायका एकूण नाही भेटले. ठीक आहे एका ढावात आम्हाला 4 किरव्या भेटल्या, त्या पण दांडगे अगदी नर साईज. नर म्हणजे किरवा बापी आणि बाई म्हणजे किरवी. कुठे आहे बघा ही बघा बाई बघा. बघा बघा मित्रांनो हे बघा आज बघा आज जाईल मित्रांनो. आनंद मग पटका हा हे भयंकर अरण्य आहे आणि या अरण्यामध्ये आता नाव घेत नाही पण प्रमाण जास्त आहे त्या लोकांचं, त्या जनावरांचं. बघा काय आहे का इथे काहीतरी दिसत आहे. कुठं आहे पालाखाली. हा 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 मित्रांनो बघा ही बघा लपते लपते माझे माझे चालेल. क्वालिटी बघा, क्वालिटी बघा माझी क्वालिटी भाई बघा. हा भाई किरव्यांची पोरं बघा शकता. अरे कुठं डँगा कुठं बघा. ही किरव्यांची पोरं आहेत आतमधली बघा. मादे आहेत आणि हे किरव्यांची पोरं आहेत ना सोडायचे असतात. कारण म्हणजे आता मी ऐकलं तेजेच्या बाप्पाने सांगितलंय की म्हणजे जेवढे वर्ष किरवीला होतील, पण कसं माहिती आहे सांगू शकत नाही. आम्ही पकडत आहो ना त्यामुळे त्यांना जास्त वर्ष होत नसती. जास्त महिने होतात ना तेवढी त्यांची पोरं वाढतात. महिने नाही दिवस पकडा. म्हणजे तसे 50 दिवस झाले, 60 दिवस झाले, 70 80 काय असतील ते वर्षे 365 दिवस असतात. तेवढे वर्ष राहिले तर 365 पण पोरं असतात. आता झऱ्याचा पर्याय आमचा संपला आहे तर आम्ही चाललो आहे आमच्या गोठणीच्या पर्याला डुऱ्यातनं वर. तर आम्ही आमच्या हॉलात पोचणार. तुम्हाला आमचा होल तर माहितीच आहे. आणि मित्रांनो मंडळीनं कसं माहिती आहे चालत असताना ना जंगलातून खाली पायाकडे बघायचं, म्हणजे पायाकडे बॅटरी मारायची. कारण आता पाऊस पडला आहे ना आणि पावसातून साप वगैरे बाहेर पडतात आणि उभेसाठी ते रानात जंगलात फिरत असतात, म्हणजे गरमीच्या ठिकाणी. म्हणून स्वतःची शेपली काळजी घ्यायची सर्वात प्रथम. पाहलांचा आवाज पण येते व्हिडिओ. आपण आलोय देऊळवाडीच्या गोठणीमध्ये. गोठणीतून वरती चाललोय आणि ह्या पर्यामध्ये कसं माहिती आहे बिळावरती जास्त असणार आहेत खेकड्या. आपण जेवढ्या जमतील तेवढ्या खेकड्या पकडूयात बिलावरच्या. धावपळ चालू आहे. दांडगा मला भेटला आहे. साधारण नाही केवढी आहे बघा. तांगड्या बघा घ्यायची आहे. माल नंतर बघू आपण, माल माप आहे. आपण बादलीत ओतून बघू. चला यशस्वी किरकोळ माल आहे साधारण. चला ह्या पाऱ्यामध्ये काय आपल्या दरवर्षी मिळतात, म्हणजे दर टायमाला मिळतातच. कसं माहिती आहे पाऊस पडायला पाहिजे, त्यानंतर या कातलाला वगैरे त्या किरव्या झोंबतात. हे झोंबल्यावर किरव्या मिळतात. आज काय पाऊस नाही पडला आहे ना, पावसामुळे काय मिळत नाहीत तर जाऊ दे. खालच्या पर्यंत आम्हाला मॉप भेटले. ती बघा पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसते का माहित नाही, झूम करू काय.
बरोबर. मोठी साईज आहे तशी, छोटी साईज बोलता येणार नाही तिला, कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत होती ती. तर मंडळीनं बऱ्याचशा खेकडे आम्हाला मिळाले आहेत आणि आम्ही आज खुश आहोत. पंकर दाखव किती मिळालेत. हे बघा, एक गोणी भेटली खेकड्या. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि हे लपले का आतमध्ये? हे उजाडणार आहे इथं आम्हाला. काल्या पाटीच्या खेकड्या बघा. आणि माल